नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं बुधवारी घरी कार्यक्रम असल्यामुळे बऱ्याच जणांचं जेवण मला करायचं, म्हणजे जवळपास 15 ते 20 जणांचं जेवण करायचं आहे. आणि त्याचं प्रिपरेशन मी कसं करते, आदल्या दिवशी पूर्व तयारी कशी करते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला गोष्टी तर बऱ्याचशा करायचा असतो, पण विचार आपण असा करतो की कशा त्या गोष्टी सगळ्या होतील आणि आपण त्या गोष्टी कशा मॅनेज करू शकू की नाही करू याच्यातच आपला बराचसा वेळ जातो. तर मार्केटमधनं मी ज्या गोष्टी मला लागणार होत्या, एक मेनू चार्ट तुम्ही बेसिक ठरवून घ्या, तुम्हाला काय पदार्थ करायचे आहेत आणि अगदी सोपे असे तुम्ही ठरवा, म्हणजे खूप जास्त असं पण होणार नाही. त्याच्यामुळे मी जसं लाल माठ ठरवलेला, तर लाल माठाच्या जुड्या मी भरपूर घेऊन आलेली, त्याचबरोबर अळूवडीची पानं ती देखील भरपूर घेऊन आलेली आणि कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या. उद्या ना सांबार करणार होती नाश्त्यासाठी सगळ्यांना. भोपळा म्हणजे परफेक्ट होईल सांबार, एकच इडली सांबार वगैरे केलं तर एवढ्या जणांसाठी परफेक्ट होऊन जातं, म्हणून मग भोपळा घेतलेला. आणि अळूच्या जुड्या होत्या ना, त्या मला थोड्याशा काळ्या देठाच्या मिळाल्या नाहीत. ॲक्च्युली काळ्या देठाच्या नसल्या ना तर हाताला ना खाज येते पानांना खूप. मग थोडासा तुम्ही चिंचेचा कोळ लावा किंवा मग आपला आगूळ लावा. आगूळ म्हणजे कोकमाचा जो रस असतो, किंवा तुम्ही भिजत घाला कोकमाच्या, म्हणजे जी कोकमं असतात भिजत घाला आणि त्याचा जो रस येतो तो आपल्या हाताला लावायचा. आणि माझं पण असंच झालं. ही जी पानं आहेत ना याने थोडीशी माझ्या पण हाताला खाजच येत होती. पण आता आपल्याला ही सगळी जी पानं आहेत ना त्याचा मी ना देठ बघा, मधला जो मोठा देठ आहे ना तो कापून घेते. नंतर तुम्ही ज्या बाजूच्या शिरा असतात ना, पानं कवळी असली तर त्याच्यामध्ये जास्त असे खूप जाडे जाडे देठ नसतात. थोडीशी जून पानं असली तर थोडे जाडे जाडे देठ असतात. मोठी पानं असली की पण खूप मोठे मोठे देठ असतात. त्याच्यामुळे ते सगळे लाटून जर आपण लाटणीने घेतले ना तर अगदी ते सरळ होऊन जातात. आता करायचं आपल्याला पॅटीस. तर इथे आता एका साईडला प्रिपरेशन करते मी. बटाटे धुवून घेतलेत आणि सर्वात आधी काय करणार आहे, हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे, म्हणजे कुकरला शिट्या लावून घेणार आहे. तर एका साईडला कुकरला शिट्या लावून घेतल्या की मग ते शिट्या होतील, थंड होतील, तोपर्यंत आपली साईड बाय साईड इतर कामं होऊन जातील. म्हणून साईड बाय साईड ज्या कामामध्ये तुम्हाला वेळ लागणार आहे, कारण जिथे जसं कुकर वगैरे लावतो आणि जिथे थंड होण्याची गरज जास्त असते त्या गोष्टी तुम्ही सर्वात आधी करून घेतल्यानंतर आपला टाइम बऱ्यापैकी वाचत असतो. थोडंसं विचार करून काम केलं तर सगळ्या गोष्टी होतात. आता कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत मी नारळ फोडून घेते आणि मला नारळ किसून घ्यायचे आहेत. मला 2 नारळ लागणार आहेत. एक तर लागणार आहे पूर्णपणे आपल्या वाटपासाठी आहे, आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला लाल माठाची भाजी करायची आहे, त्याच्यामध्ये खोबरं लागणार आहे. आणि त्याचबरोबर मला जे आपण वरण करतो, तर जेव्हा कधी असं काही कार्यक्रम असतो तेव्हा आपण जे वरण करतो ते वाटपाचं वरण घालून केलेली डाळ असते, तर त्याच्यासाठी पण लागणार आहे. तर ते आजच मी किसून ठेवणार आहे, म्हणजे उद्या घाई गडबड होणार नाही. त्याच्यामुळे एंड टायमिंगला नारळ फोडा, मग त्या सगळ्या गोष्टी करा, त्यात खूप वेळ जातो. आणि तुम्हाला माहिती आहे मी पाक गुलाबजाम करताना थंड पाक वापरते. मी गरम पाकामध्ये गुलाबजाम डीप करून ठेवत नाही. तर इथे मी हे ना मी 1 किलो साखर घेतली आणि 1 किलो साखरेला मी 1 किलो 100 ग्रॅम म्हणजे वरती 100 ml पाणी घेतलेलं आहे. म्हणजे एका किलोला 1100 ml मी पाणी घेतलेलं आहे, मोजून घेतलेलं आहे. साखर आपल्याला फक्त वितळवून घ्यायची आणि थोडंसं वितळलं ना की मग याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी टाकलाय. अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही टाकलात ना की तुम्हाला पाकाचा कलर अगदी वेगळा झालेला तुम्हाला कळेल. अगदी क्लिअर क्लीन असा पाक होतो. आता याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे केशर टाकलेले आहे, थोडीशी वेलची पावडर टाकली आणि पाक जास्त असा उकळायचा नाहीये, कुठलाही 1 तारी 2 तारी असा नाही करायचा आहे. फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला मिक्स करून घ्यायचा. आणि मी आता हा उतरून मस्तपैकी थंड करायला ठेवणार आहे. वडीसाठी मला सारण तयार करून घ्यायचं, म्हणजे जे आपण पीठ मिक्स करून घेतो बेसनाचं त्याची तयारी करायची. त्याच्यासाठी खोबरं, मिरची आली, त्याचबरोबर लसूण टाकलंय मी, त्याचबरोबर कोथिंबीर टाकली. मी मसाला नाही टाकणार आहे. थोडंसं गूळ टाकलंय आणि थोडंसं ना बडीशेप टाकली. बडीशेपने ना टेस्ट खूप छान येते आपल्या अळूवडीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे पाणी टाकून ते सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि हे सगळं ना थोडंसं जाडसर असं ठेवायचं. अगदी खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही. थोडंसं जाडसर राहिलं ना तर मग खाताना त्याची टेस्ट खूप सुंदर अशी येते. आणि बडीशेप जेव्हा चावली जाते ना दाताखाली तेव्हा तर अगदी त्याची खूप सुंदर अशी टेस्ट लागते. तर याच्यामध्ये आता मसाले सगळे टाकून घ्यायचे. मी धना पावडर टाकली, थोडीशी जिरा पावडर टाकली, थोडेसे अख्खे तीळ टाकलेत, मीठ तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे. आणि इथे तुम्ही चिंचेचा कोळ किंवा मग आगूळ असे दोन्हीपैकी कुठलंही टाकलं तरी चालेल.
मी इथे कोकमाचा आगुळ वापरलाय, कारण आमच्याकडे तो जास्तपैकी बऱ्यापैकी फ्रीजमध्ये वापरला म्हणजे ठेवलेला असतो आणि शक्यतो जिथे आंबट पदार्थ असतो तिथे मी चिंच वापरत नाही, मी आगुळच वापरते। आणि इथे मी जवळपास 7 ते 8 जुड्या आणलेल्या मी अळूवड्याच्या पाण्यानं। तर मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे। मी 1 किलो बेसनचं पीठ आणलेलं, पण मी अर्धा किलो बेसनचं पीठ केलेलं आहे हे सगळं मिक्स वाटून। म्हणजे आता हे अर्धा किलो बेसन आणि खोबरं वगैरे वरती ते 100 ग्राम तो होणार, म्हणजे जवळजवळ 600-650 ग्राम पर्यंत आपलं सगळं पीठ तयार झालेलं आहे। पानं धुवून घेतली आणि ती काय केले बघा, मी जेवढी पानं होती ना तर एका पानामध्ये म्हणजे एका जो आपण रोल करणार त्याच्यामध्ये 6 ते 7 पानं अशी मी सगळी एकत्र करून ठेवली आहेत। म्हणजे मोठी, मग त्याच्यामध्ये छोटी छोटी मोठी असं करत करत 6 ते 7 पानांचा एक मी गोळ तयार करून ठेवलेला आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण लावतात। आता माझ्या पद्धती मी तुम्हाला सांगते। तर मी एक पान सरळ आणि मग सरळ पानावर दुसरं पान उलट, म्हणजे जेव्हा आपण फोल्ड करतो ना तेव्हा एकाच साईडला सगळं जात नाही आणि ना इक्वल असं सगळीकडे अळूवडीचं मिश्रण लागलं जातं। तुम्हाला जर असं जमत नसेल तर साधी सोपी पद्धत आपण करायची, जसं आपण कोथिंबीर चिरतो किंवा जशी आपण पालेभाजी चिरतो ना तशा सगळ्या वड्या म्हणजे जी पानं असतात ती सगळी चिरायची, सगळ्या अळूवडीच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आणि जसं आपण एक एक रोल करतो पानांचा तसं छानपैकी त्याची वडी करायची। किंवा तुम्ही चाळणीवर जसं आपण ढोकळा थापतो तशा पद्धतीने वडी पूर्ण पानावर जर तुम्ही ते थापली प्लेटवर आणि तशीच जर तुम्ही शिजायला ठेवली ना तरी देखील चालते। परफेक्ट तशीच होते, काही असं फरक लागत नाही। फक्त असं जेव्हा असतो तेव्हा एक त्याचा ट्रॅडिशनल लुक, म्हणजे प्रत्येक पदार्थाचं त्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्याचा एक म्हणजे त्याच्या गोष्टी त्या वेगळ्याच असतात प्रत्येक पदार्थाच्या। म्हणजे आपण त्याच्यात कितीही नाविन्य आणलं तरी जी गोष्ट जशी आहे ना ती तशीच छान वाटते, म्हणजे जी ओरिजिनल जो म्हणतो ना आपण ते तसंच छान लागतं। तर अशा पद्धतीच्या वड्या खूप छान दिसतात आणि या जर तुम्ही नुसत्या मोहरी, थोडंसं जिरं, थोडंसं त्याच्यामध्ये तीळ, थोडंसं खोबरं वगैरे असं टाकून जर परतल्या ना तर अशाच खायला खूप सुंदर लागतात। तर इथे ना मी एक बॅच तयार करून घेतली, म्हणजे याच्या मी 6 वड्या मी रोल करणार आहे। तर 3ची बॅच मी पहिली करून ठेवणार आहे। ॲक्च्युली काय माझ्याकडे 2 पात्र आहेत इडली पात्र उकळायला, पण ना मग ते खूप म्हणजे सगळी भांडी काढावी लागतात, म्हणून मी म्हटलं नको हे 3 मी उकडवायला ठेवते, कारण ही जवळपास 12 ते 15 मिनिटासाठी आपण उकडवत ठेवणार आहे। तर 12 ते 15 मिनिटं ते उकडेपर्यंत आपल्या इकडे 3 रोल परत तयार होऊन जातील। आणि याच्यासाठी स्टीम जायला पाहिजे, म्हणजे जसं कुकरची हवा वगैरे जायला पाहिजे असं काहीही नसतं, पटकन होतात त्या। फक्त आपण झाकण काढलं आणि खाली पोकळ केलं की त्याची वाफ लगेच निघून जाते, म्हणून मी ह्या इथे पहिल्या 3 स्टीम करायला ठेवल्यात आणि 15 मिनिटात अगदी सहज होतात। इथे तुम्हाला टिप देते, ही जेव्हा अशी आडवी वाफ निघते ना म्हणजे समजायचं की आपला आतमधला पदार्थ शिजला आहे। जेव्हा वाफ वरती निघते ना तेव्हा तो पदार्थ कच्चा आहे असं समजायचं। म्हणजे ही एक बेसिक साधी सोपी टिप आहे की ज्यांना घड्याळ बघायला वेळ नसो किंवा घड्याळ आपण बघायला घाईघाईत विसरतो त्यांच्यासाठी एक सोपी टिप आहे। जेव्हा वाफ अशी साईडला निघायला लागते ना तेव्हा समजायचं की आपल्याला जे काही तुम्ही शिजायला ठेवलेलं आहे ते तयार झालेलं आहे। आता वड्यांचं झाल्यात, माझ्या एक बॅच झाली, दुसरी बॅच पण झालेली आहे। इथे आता आपण पॅटीस तयार करून घेणार आहोत। पॅटीस तयार करून घेण्यासाठी जेवढे बटाटे, मी 1 किलो बटाटे घेतलेले, याच्यामध्ये जवळपास तुम्ही अंदाजाने केले ना छोट्या छोट्या साईजचे तर जवळजवळ 25 ते 30 कटलेट आरामात होतात। तुमच्यावर आहे, तुम्हाला जसा शेप पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। इथे सगळे बटाटे मी सोलून घेते आणि आता आपल्याला हे बटाटे काय करायचं, बऱ्याच वेळा आपण काय करतो स्मॅशरने करतो किंवा हातानेच कुस्करतो, तर मी काय करते किसणी घेते आणि किसणीवर सगळे बारीक म्हणजे किसून घेते। याच्याने काय होतं ना की जेव्हा आपण ते मळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही गुठली राहत नाही, म्हणजे जसं गुठड्या होतात जसं पिठामध्ये होतात तसं याच्यामध्ये ना कुठे कुठे मोठे असे बटाटा असं राहत नाही। त्याच्यामुळे ना अशा छान पद्धतीने आपण सगळे हे किसणीवर किसून घेणार आहोत, त्याच्यामुळे सगळं इक्वल असं होईल सगळ्या साईडने। जेव्हा आपण कटलेट रोल करू ना जेव्हा वळू तेव्हा ते छानच होतात। याच्यात बेसिक मसाले टाकायचे, चिली फ्लेक्स टाकलेत, मिक्स हर्ब टाकलेत, थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, थोडीशी धना पावडर टाकली, थोडंसं जिरा पावडर टाकले, कारण कितीही आपण मिक्स हर्ब्स वगैरे असं टाकलं ना असं म्हटलं ना तरी पण जो आपला ट्रॅडिशनल फ्लेवर आहे जसं जिरा पावडर आणि धना पावडर त्याने टेस्ट काय अगदीच वेगळी येते। ते मी इथे कुठलाही आलं लसूण नाही टाकलेलं आहे, त्याचबरोबर मिरची पेस्ट वगैरे मी टाकलेली नाही। अगदी चिली फ्लेक्सने साधं सोपं आणि पटकन असे होणारे आणि खायला याच्यामध्ये आपण चीज स्टफ करणार आहोत, त्याच्यामुळे हे असेच माइल्ड फ्लेवरचे ना खूप चांगले लागतात।
तुम्ही हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय कसेही करू शकतात. याच्यामध्ये मी थोडंसं आपलं जे आरारूट असतं ते टाकलेलं आहे, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडेसे ब्रेड क्रम्स करणार आहोत. तर ब्रेड क्रम्स 2 प्रकारचे असतात, एक व्हाईट असतात आणि एक असतात ब्राऊन कलरचे. तर व्हाईट जे असतात ना ते तुम्ही ब्रेड गरम न करता असेच डायरेक्टली केले की ते व्हाईट ब्रेड क्रम्स होतात. आणि जेव्हा आपण ब्रेड टोस्ट करतो म्हणजेच तो गरम करतो, थोडासा ब्राऊन कलरचा करतो आणि मग ते मिक्सरला लावतो ना, तेव्हा ते ब्राऊन कलरचे ब्रेड क्रम्स होतात. आणि हा ब्रेड क्रम्स फ्रीजमध्ये आरामात राहतो. तुम्ही असं करून ठेवू शकता. आता यातला मी थोडासा ब्रेड क्रम्स आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे. इथे मी हे जे 1 किलो बटाटे घेतलेले, त्याच्यासाठी जो आपला हाफ ब्रेड येतो तो मी पूर्णपणे ब्रेड क्रम्स म्हणजे मिक्सरला लावून घेऊन त्याचा ब्रेड क्रम्स केलेला आहे. इथे माझ्याकडे जे चीज होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता आता आपण पॅटीस तयार करायला घेणार आहोत. थोडंसं तेल लावलंय हाताला म्हणजे खाली चिटकू नये म्हणून. आणि मी गोलच करणार आहे, अगदी खूप जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटे देखील नाही. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता. आता मला स्टफ करायचे होते म्हणून मी म्हटलं की मी गोलच करते, नाहीतर कधी स्टार, कधी हार्ट शेप किंवा कधी राऊंड शेप, कधी फ्लॉवर शेप, असे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही सगळे करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कुठलाही फूड कलर तुम्हाला वाटत असेल तर फूड कलर टाका. तुम्हाला जर वाटत असेल बीटची प्युरी टाका, पालकची प्युरी टाका. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही टाकून कलरफुल पण हे करू शकता. आणि याच्यामध्ये सेमच असतं, तुम्ही थोडेसे आपले मटार आणि पालक जर तुम्ही करून टाकले, वरून एक काजू म्हणजे काजू लावला वरती डेकोरेशनसाठी की ते छान झाले हराभरा कबाब. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात. फक्त आपण करायला थोडासा कंटाळा करतो कधी कधी, पण मला या सगळ्यांची आवड असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी जेवणाच्या बाबतीत किंवा कुठलंही घरी ओकेजन असेल ना तर घरच्या घरी करायला प्राधान्य देते. त्या गोष्टीचं एक म्हणजे एक बोलतात ना, मनाला खूप छान फिलिंग येतं की अरे नाही, आपल्याकडनं खूप छान सगळ्यांसाठी जेवण झालेलं आहे जे आपल्या हाताने बनवलेलं असतं. थोडासा कंटाळा येतो कधीतरी, दमल्यासारखं वाटतं, पण जेव्हा सगळ्यांच्या पोटात ते गेल्यानंतर त्यांचा जो आनंद असतो की छान जेवण मिळाल्याचा, तो खरंच खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे हा माझा सगळ्या म्हणजे आटापिटा सगळा मी करत असते. तर इथे ना मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतली आहे, ज्याच्यामध्ये आपण हे जे कटलेट आहेत ते डीप करून घेणार आहोत आणि ब्रेड क्रम्समध्ये मग घुळवून घ्यायचे. तर इथे हे जे कटलेट आहेत ते छानपैकी याच्यामध्ये डीप करायचे कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये. एकदाच मी करणार आहे आणि त्याच्यावरती आपण हे जे ब्रेड क्रम्स केलेले आहेत ते लावून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला अगदी कुरकुरीत हवेत तेव्हा याचे तुम्ही ब्रेड क्रम्सचे 2 ते 3 कोट करायचे. 2 ते 3 कोट म्हणजे आता हा तुमचा एकदा कोट झाला की परत त्याच्यामध्ये डीप करायचं, परत त्याच्यावर ब्रेड क्रम्स लावायचे, परत त्याच्यामध्ये डीप करायचं आणि परत त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स लावायचे. असे 2 ते 3 वेळा केलात तुम्ही तर ते अगदी कुरकुरीत होतात. आणि हे तुम्ही ना 8 ते 10 दिवस पण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. जेव्हा तुम्हाला जास्त दिवसासाठी हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे असेल तेव्हा तुम्ही डीप फ्रीजमध्ये हे स्टोअर करा. म्हणजे कधी लहान मुलं म्हणजे शाळेत नाही येतात किंवा संध्याकाळच्या वेळेस त्यांना आलू टिक्की वगैरे असं काही खायचं असतं, तेव्हा हा चांगला ऑप्शन आहे की तुम्ही लगेच फ्रीजमधनं काढून त्यांना देऊ शकता. आणि तुम्ही बघितलं याला काही खूप जास्त असा वेळ लागत नाही. बटाटे उकडले आणि मिनिमल मसाले आपण टाकलेत, खूप जास्त असे मसाले नाही आहेत. फक्त एक आहे, आता हे झाल्यानंतर ना थोडं एक 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचे. म्हणजे जेव्हा आपण हे एखाद्या भांड्यात ठेवू ना तेव्हा ते छान व्यवस्थित राहतील. वाटप करायचं आहे त्याच्यासाठी खोबरं जे उरलेलं होतं ते मी साईडला ठेवलं आणि बाकीचं खोबरं तर मी भाजीसाठी वेगळंच काढून ठेवलं. ज्या वड्या होत्या त्या ऑलमोस्ट आता थंड झालेल्या आहेत. तर मी काय करते, त्याला ना अशा जो माझ्याकडे फॉईल पेपर आहे, ट्रान्सपरंट शीट आहे, त्याच्यामध्येच मी रोल करून ह्या इंडिव्हिज्युअल ठेवते. काही रोल मी अख्खेच ठेवते, काही रोल मी छोटे 2 भाग करून ठेवणार आहे. याच्यातले काही रोल मी सकाळी जेव्हा काढेन घाई गडबडीत तेव्हा मी पहिले 3 रोल भाजेन आणि जसे जसे मला लागत असेल तसं मग छोटा छोटा असं काढून भाजत जाते, कारण ते बरं पडतं. अगदी सगळे एकदम कापले आणि मग सगळे वेगवेगळे म्हणजे एकाच ठिकाणी ठेवले ना की मग काढ घाल फ्रीजमध्ये खूप होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे इंडिव्हिज्युअल पॅक करून ठेवलं ना तर घ्यायला अगदी बरं पडतं, सोपं होतं आणि इकडे तिकडे जात नाही. म्हणजे काय होतं ना, बऱ्याच वेळा या गोष्टींमध्ये ना आपण खूप असं होतं की अरे सगळ्याच गोष्टी एकदम फ्रीजमध्ये ठेवल्या की एकदम सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतात. त्याच्यामुळे ना त्याचं टेम्परेचरचं प्रमाण खूप कमी जास्त प्रमाणात होत जातं आणि वस्तूची जी जास्त दिवस टिकण्याची जी क्षमता असते ना ती थोडीशी कमी होऊन जाते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळं जर आपण पॅकिंग करून ठेवतो ना ते बरं पडतं. जेवढं पाहिजे तेवढंच काढायचं आणि तेवढंच मग खाल्लं जातं, अगदी मग वेस्ट पण होत नाही.
तर या सगळ्याच वड्या उद्या लागणारच आहेत, पण तरी पण मी अशा पद्धतीने करून ठेवलं. आता मी विचार करत होते या कशा ठेवू, म्हणून मी काय केलं, 2 छोटे छोटे स्टीलचे डबे घेतले आणि साईजने थोडेसे मोठे होते आणि जर स्क्वेअर डब्बा असला असता ना तर त्याच्यात परफेक्ट बसले असते, पण माझ्याकडे दोन्ही डबे होते ना ते राऊंडमध्येच होते. तर माझं असं चाललेलं, ही घालू ह्याच्यामध्ये की ती घालू, याच्यातच माझी 10 मिनिटं गेली. कारण मी विचार करते, कारण मग असेच वरती ओपन ठेवणार, म्हणून तसं म्हटलं नको, आपण अशा पद्धतीने कुठे ना कुठेतरी कसे तरी बसवून ठेवूया. पण शेवटी ते या डब्यात पण नाही बसले पूर्ण आणि जो मी दुसरा डब्बा घेतलेला त्याच्यामध्ये पण बसले नाही. अळूवडी, कोथिंबीर वडी हे असा पदार्थ आहे ना की जो तुम्ही आठवड्यातून एकदा बनवून ठेवलात ना तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी ऑफिसला पण जाताना घाई गडबड झाली ना तर तुम्ही तो एखादी वडी, अर्धी वडी जरी तुम्ही काढलात, फ्राय केलात आणि डब्यासाठी नेलात ना तरी भरपूर होतं. कारण बऱ्याच वेळा आपण जे बाहेरचं खातो ना त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ना सोडा असतो आणि मला तर सोडा अजिबात चालत नाही, मला खूप ॲसिडिटी होते. त्याच्यामुळे शक्यतो मी ज्यावेळेस भाजी जरी मी कधी जरी मी नाही नेली ना तरी मी दही चपाती खायला म्हणजे प्राधान्य देते. इतर वेळेस म्हणजे जे बाहेरचं भाजी म्हणजे जी चपात्या तर ठीक आहे, चपात्या तर मी नेतेच नेते, कितीही उशीर मला कधीही झाला तरी चपात्या तरी मी भाजतेच भाजते. एखाद्या वेळेस कधीतरी माझं पण असं होतं, उठायला उशीर झाला किंवा काही काम असलं तर मी माझ्याकडनं पण तसं होतं कधी कधी की काही नसलं तर मी भाजी नाही करत पण चपात्या मात्र नक्की करते. तर इथे बघू शकता आता हे पण सगळे कटलेट मी ठेवून घेते आणि कटलेट पण मी ठेवताना ना थोडे थोडे करून ठेवणार आहे, म्हणजे या डब्यात जेवढे राहतील तेवढेच, अगदी खूप दाबून भरायचे नाहीत. आणि तुम्ही ना हे फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजे खाली ठेवले तर 1, 2 ते 3 दिवस तुम्हाला खाली फ्रीजमध्ये राहतील. आणि जास्त दिवस ठेवायचं तर असं मी म्हटलं तुम्ही व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये भरा, स्टीलचा चांगला कंटेनर घ्या आणि मग तुम्ही डीप फ्रीज करा. त्याच्यावरती तुम्हाला एखादा टिश्यू पेपर तुम्ही टाका, म्हणजे त्याचं जे पाणी सुटतं ना ते आतमध्ये खाली जाणार नाही आणि मग कटलेट मऊ पडत नाही. तर अशा पद्धतीने मी आता हे सगळे जे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे, कारण हे जेवढे चांगले सेट होतील ना तेवढे चांगले हे फ्राय पण होतात आणि कुरकुरीत पण तेवढेच होतात. कारण असे ओले राहिले ना आणि जास्त असे एकत्र फ्रीजमध्ये राहून जर ते सेट नसतील ना झाले तर त्याचा जो ब्रेड क्रम्स आहे ना तो तेलात पटकन विरघळला जातो आणि मग त्याचे सगळे ना ब्रेड क्रम्सचे जे चुरा असतो ना सगळ्या तेलात पसरतो. आता सर्वात शेवटी राहिले ते गुलाबजाम. तर गुलाबजाम करण्याआधी ना मी वाटप पण करून ठेवलं, ते थंड झालं आणि मग ते मिक्सरला असं बारीक वाटून ठेवलं, म्हणजे जी आपल्याला वाटपाची भाजी करायची आहे त्याच्यासाठी आपलं वाटप देखील तयार झालेलं आहे. गुलाबजाम करण्यासाठी ना मी गिट्सचं जे पॅकेट आणलेलं तेच घेतलेलं आणि याच्यामध्ये पहिलं हे पॅकेट 40 गुलाबजामचं होतं, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम आता एक्स्ट्रा मिळतं, म्हणजे 200 ग्रामचं पॅकेट होतं. आय थिंक 200चं होतं की 400चं होतं, त्याच्यामध्ये आता हे 50 ग्रॅम एक्स्ट्रा मिळतं आहे. तर त्याच्यासाठी मग हे पॅकेट मी एक्स्ट्रा घेतलं. माझ्याकडे अजून एक पॅकेट आहे पण मी म्हटलं हेच वापरूया. आणि मी काय करते ना, माझी सवय आहे की मी ना ते अगदी थोडं थोडं मळत नाही किंवा अगदी थोडं थोडं पाणी घालून ठेवलं ना की ते पीठ ना गुलाबजामच्या त्या बाबतीत ना खूप कडक होत जातं. मग नंतर थोडं पीठ पहिलं घ्यायचं की ज्याच्यामध्ये अगदी एकदम पाणी ओतायचं आणि जेवढं तुम्हाला पातळ करता येईल ना तेवढं पातळ करा. जसं जसं 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं होत जातात ना ते पीठ परत आपोआप घट्ट होत जातं. म्हणून पहिलंच तुम्ही मळताना ना थोडंसं पातळ मळायचं आणि एकदाच पाणी टाका. दुधात आपण मळतो बरेच जण, पण दुधात मळल्यावरच गुलाबजाम चांगले होतात असं काही नाही. तुम्ही साध्या पाण्यामध्ये पण मळू शकता आणि थोडंसं तेल हाताला लावायचं आणि अगदी छान मळून त्याचा गोळा करून घ्यायचा आणि त्या गोळ्याला ना कुठेही क्रॅक नसला पाहिजे. जर तुम्ही अशा पद्धतीने केलात ना तर तुमचा गोळा आहे ना तो अगदी क्लीन होईल, कुठेही त्याला क्रॅक पडणार नाही. तर हे जे गोळे आहेत ना ते अशाच पद्धतीने करून मी सगळे एकदमच करून घेणार आहे. याच्यामध्ये प्रमाण लिहिलेलं की 50 गुलाबजाम होतात, तर माझे याच्यामध्ये मी सगळे जवळपास मी मोजत होती तर 48 गुलाबजाम माझे झालेले, म्हणजे 2 गुलाबजाम माझे कमी झालेले. इथे तिथे थोडाफार कुठेतरी राहिलं, पण मी बरोबर अंदाजाने छोटे छोटे करून 48 गुलाबजाम केलेले. आणि याचबरोबर थोडेसे आम्ही बुंदीचे लाडू पण आणणार होतो आणि कोणी कोणी आणतंच मग जरी घरी काही कार्यक्रम असला तेव्हा मग गोड पदार्थ पण भरपूर होतात, म्हणून मी 48 झालेले हे माझे. तर इथे बघू शकता. आता याच्यासाठी जे तेल लागतं ना ते अगदी खूप गरम असं नाही लागत, थोडंसं असं कोमटसर झालं ना की मग आपल्याला गुलाबजाम याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि जेव्हा फ्राय करू ना तेव्हा अगदी हलक्या हाताने ते फ्राय करून घ्यायचे आणि अगदी बारीक गॅसवर ते फ्राय करायचे. याच्यातच मोठा टास्क असतो, कारण गुलाबजाम आतून कच्चे राहिले तर मग तुम्ही त्याला कितीही मुरवा ते काही आतमध्ये शिजले जात नाही, म्हणजे त्याच्यात पाक मुरला जात नाही.
थोडंसं पेशन्स म्हणजे काही अशा गोष्टी आहेत किंवा जे आपले काही पदार्थ जसं अनारसे म्हणा, तर दिवाळी येते त्याच्यासाठी पण खूप पेशन्सने काम करावं लागतं. मला अनारसे नाही येत बनवता आणि मी कधी ट्राय देखील केले नाहीत. आमच्याकडे घरी एवढे नाही केले जात अनारसे. मला आवडतात, मग मी कधीतरी असं रेडीमेड पीठ घेऊन येते. रेडीमेड पीठ म्हणजे पूर्ण पीठ घेऊन येते आणि मग ते भिजत ठेवते आणि मग त्याचे अनारसे ट्राय करते. तर सगळं कामं आवरली आणि गुलाबजाम मी फक्त तेवढं शूट केलं. नंतरचं मग माझी खूप गडबड झाली कारण उशीर झालाय, कारण सकाळी परत लवकर उठायचंय. लवकर उठून उद्याची सगळीची कामं आहेत. उद्याचा व्हिडिओ मी बघेन, प्रयत्न करेन. कारण प्रॉब्लेम काय होतो, एवढ्या मोठ्या क्वांटिटी मधलं जेवण असतं आणि मग टोपच एवढे मोठे मोठे होऊन जातात ना की आणि मग मला सगळं मॅनेज करणं, सगळं शूट करणं थोडं पॉसिबल होणार नाही. शक्यतो तुम्ही जे जेवण बनवेल त्याचा अजिबात मला शक्यतो तर जमणार नाही, 90% नाही जमणार. तरी पण मी माझ्याकडनं प्रयत्न करेन ते शूट करण्याचा. पण आजचा हा जो काय आपला मेनू तयार झालेला आहे, जो मी ठरवलं म्हणजे बऱ्यापैकी वरण भात, 2 भाज्या, त्याचबरोबर अळूवडी, कटलेट, पापड, लोणचं ते तर सगळं असणारच आहे. त्याचबरोबर गुलाबजाम आहे आणि थोडेसे बुंदीचे लाडू पण आम्ही आणणार आहोत. असं सगळं डोक्यात सगळं फिट केलेलं आहे आणि त्याची बऱ्यापैकी तयारी मी करून ठेवली. भांड्यांचा पसारा एवढा होतो ना की नकोस होतं मग सगळं कधी कधी. पण थोडी आज मी काय केलं, थोडासा कंटाळा केलेला की मध्ये मध्ये जी भांडी धुते ना ते मी जास्त वेळा धुतली नव्हती, त्याच्यामुळे भांड्यांचा असा ढीग झालाय पूर्ण. तर आय होप आजच्या व्हिडिओमधनं मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला असेल. अळूवडीची रेसिपी मी जेवढ्या वेळेस दाखवेन म्हणजे दाखवते ना तेवढ्या वेळेस मला अजून वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात की ताई ही पद्धत सांग किंवा अशी पद्धत सांग, आम्ही अशा पद्धतीने केलं तर आम्हाला जमत नाही. पण प्रत्येक वेळेस मी अळूवडी ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये आपण काय टाकून वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो तेच प्रयत्न करत असते. सो आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तेच थोडंसं वेगळ्या पद्धतीने शेअर केलेलं आहे. गुलाबजामची माझी पद्धत खूप वेगळी आहे आणि माझ्या पद्धतीने तुम्ही देखील गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण खूप उशीर झाला. मी आता फक्त फ्रेश झाली म्हणजे आंघोळ केली, कारण एवढं काम करून शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आंघोळ केली. आजचा व्हिडिओ म्हणजे जेव्हाचा आहे त्याच्यापेक्षा 1 दिवस उशिराने तुम्हाला बघायला मिळेल. तर आय होप आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. हॅम्पर संदर्भात तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर माझ्या इन्स्टा आयडीवर मला पिंग करा किंवा डीएम करा. मी तिथे तुम्हाला आन्सर करेन. तुम्हाला जे काही हवं असेल कॉन्टॅक्ट नंबर किंवा इन्स्टा आयडी तुमच्याकडे नसेल म्हणजे इन्स्टा आयडी तुम्ही वापरत नसाल, इन्स्टा अकाउंट नसेल तर मला ईमेल करा. ईमेल मार्फत मी त्याचा आन्सर देईन तुम्हाला. तिथे माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करेन. मग तुम्ही माझ्याबरोबर फोनवर बोलून तुमचं जे काही असेल तर मी कस्टमायझेशन करून देईन. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.